कोकणातलं एक गाव, गावापासून दूर असलेलं जंगल, जिथं कोणी जायला धजावत नव्हतं. गावकऱ्यांचं म्हणणं होतं, या जंगलात एक भयान शक्ती आहे. लोक तिथल्या सावल्यांना टाळायचं सांगायचे, पण प्रशांतला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. तो तिथं विज्ञानाच्या शोधात गेला आणि अनाहूतपणे एका रहस्यमय शक्तीला जाग करून बसला. तर नेमके काय झाले होते प्रशांतसोबत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयातच. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच रहस्यमय, भीतीदायक आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. प्रशांत, कसा आहेस? विष्णूने फोनवर विचारलं. मी ठीक आहे. सध्या कोकणात आलोय, माझ्या सेकंड होमला, प्रशांत म्हणाला. आणि तुझा जीवशास्त्राचा रिसर्च कसा चाललाय? चालू आहे. सध्या मी जंगलात फिरतो एकटाच. प्राण्यांच्या अस्थिचे सॅम्पल गोळा करतोय, प्रशांत म्हणाला. बापरे, अरे एकटा नको फिरत जाऊस बाबा, कोणाला तरी बरोबर घेत जा. एकतर तू राहतोस सैतवडेच्या जवळ. गेल्या वेळी आलो होतो तिथं तेव्हा बघितलंय मी, केवढं घनदाट जंगल आहे ते. जनावर वगैरेची भीती एक वेळ सोडून दे, पण बाकी कोकणात बरेच भयंकर प्रकार घडत असतात, विष्णू म्हणाला. काही नाही रे, या सगळ्या अंधश्रद्धा असतात. मी एकटा राहतो इथे. आसपास 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये एकही घर नाही. माणूस दिसत नाही इथं 5-5 दिवस. पण म्हणूनच मला इथं खूप मस्त वाटतं. बाय द वे, मी इथं एक छोटीशी लॅबही बनवली आहे. एक नोकर आहे, तो जेवणाची सोय करतो, प्रशांत म्हणाला. काळजी घे, विष्णू म्हणाला. प्रशांत सोफ्यावरून उठला आणि आत गेला. त्याची जंगलात जायची वेळ झाली होती. कपडे वगैरे बदलून तो निघू लागला. साहेब, जमलं तर आज तिकडं जायचं टाळा, शिवा बाहेर जाणाऱ्या प्रशांतला उद्देशून म्हणाला. किती वेळा सांगितलंय तुला, कोणी बाहेर जात असेल तर असं मागून आवाज देऊन थांबवू नये. आणि काय होईल आज मी गेलो तर, प्रशांत भडकत म्हणाला. साहेब, आज अवस आहे, त्यात ग्रहण, दिवस बेकार आहे, त्यात तुम्ही जंगलाच्या आतल्या अंगाला जाता, म्हणून म्हटलं, शिवा म्हणाला. हे बघ, या गोष्टी मी मानत नाही. तू जेवण बनवून ठेव, मी आलो 2 तासात परत, प्रशांत म्हणाला. चहूबाजूने गर्दजाडीत एक मोठा बंगला होता प्रशांतचा. एका मोठ्या कॉलेजमधून जीवशास्त्राच्या प्रोफेसरची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तो इथे आला होता. कारण एकच होतं, जीवशास्त्र या विषयावर रिसर्च करणं. तसं त्याला काही कमी नव्हतं. वय फार फार तर 40. अजून लग्न झालेलं नव्हतं. आई वडील दोघेही हयात नव्हते. काम आणि त्याचं संशोधन हेच त्याचं जीवन बनलं होतं. तो फार्म हाऊसवरून पायी निघाला. सुरक्षितेसाठी म्हणून एक कोयता बरोबर असायचाच. खांद्याला एक सॅक, ज्यात एक परीक्षा नळी आणि एक चिमटा. हातात रबरी हँड ग्लोव्ज. उंचच उंच वेडीवाकडी वाढलेली वडा पिंपळाची झाडं. सगळीकडे नुकत्याच झालेल्या पावसामुळे पसरलेली हिरवळ. विविध पक्ष्यांचे येणारे आवाज. या सगळ्याची मजा घेत तो जुनी गाणी म्हणत चालत होता. जंगलाच्या या अंगाला तो आज पहिल्यांदाच येत होता. प्रशांत आता जवळजवळ 5 किलोमीटर आत चालत आला होता. त्याची नजर सहसा जमिनीवरच, कारण प्राण्यांच्या हाडांचे अवशेष या एका गोष्टीवरच त्याचं संशोधन भर देणार होतं. आतापर्यंत त्याला काहीच मिळालं नव्हतं. त्यामुळे आता फार फार तर 1 किलोमीटर आत चालत जायचं, नाहीतर मागे फिरायचं, असं त्याने मनात ठरवलं होतं. आता तो जंगलाच्या पार टोकापर्यंत पोहोचला होता, कारण आता त्याला समुद्राच्या लाटांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. जंगल समुद्राच्या एका कड्यावर येऊन संपत होतं. त्याने इकडं तिकडं शोधायला सुरुवात केली आणि शोधता शोधता त्याची नजर गवतात पडलेल्या एका काळसर अशा वस्तूवर पडली. त्याने बॅगेतून चिमटा बाहेर काढला आणि प्लास्टिकची एक छोटी बॅगही काढली. चिमट्याच्या साह्याने ती वस्तू त्याने उचलली.
काळ्या रंगाची ती वस्तू कुठल्या तरी जनावराचं टोकदार नख होतं. हे नख जरा विचित्रच दिसतंय. असं नख सहसा कुठल्या जनावराचं मी तरी पाहिलं नाही. बघू, बरोबर घेऊन जातो, असं म्हणत त्याने ते नख चिमट्याने त्या प्लास्टिक पिशवीत टाकलं आणि तो परत माघारी फिरला. तो घरी पोहोचला. शिवा अंगणात नारळ सोलत बसला होता. बघ, आलो का नाही 2 तासाच्या आत, प्रशांत म्हणाला. साहेब, जेवण तयार आहे, वाढू का? शिवा म्हणाला. हो, वाढ पटकन, मला खूप काम आहे आज, प्रशांत म्हणाला. जेवण वगैरे उरकून तो ती बॅग घेऊन वर बनवलेल्या त्याच्या लॅबमध्ये आला. शिवाला कुठेतरी जायचं होतं म्हणून तो घरी निघून गेला. प्रशांतने प्लास्टिक पिशवीतून ते नख बाहेर काढलं आणि तो ते हातात घेऊन निरखून बघू लागला. विचित्रच होतं ते. कुठल्या जनावराचं असू शकतं हे नख? आजपर्यंत मी बघितलेल्या कुठल्याच जनावराचं नख इतकं मोठं आणि कोरीव नव्हतं. आणि जनावरांची नखं नॉर्मली इतकी सरळ नसतात. पंजांमध्ये लपलेली असल्यामुळे वळणदार असतात. हे तर एकदम सरळ असं नख आहे. नखाच्या खालच्या बाजूला काळ्या त्वचेचे बारीक असे अवशेषही दिसत होते. प्रशांतने छोट्या चिमट्याने ते नख एका काचेच्या पट्टीवर ठेवलं आणि त्याच्यावर थोडंच पाणी टाकून तो ते स्वच्छ करू लागला. पण हे काय? त्या नखावर पाणी जसं पडलं तसं ते पाणी नखाने शोषून घेतलं आणि नख पुन्हा कोरडत झालं. प्रशांतने पुन्हा थोडं पाणी त्याच्यावर टाकलं, पण पुन्हा तेच. हे नख पाणी कसं काय शोषतंय? त्याने 2-3 वेळा अजून प्रयत्न केला, पण तसंच होत होतं. त्याने आता नख स्वच्छ करण्यासाठी एका सौम्य रसायनाचा प्रयोग केला, पण पुन्हा तेच. प्रत्येक द्रव पदार्थ शोषत होतं ते नख. प्रशांतने शेवटी ते नख छोट्या काचेच्या प्लेटवर ठेवून त्या नखाचे फोटो घेऊन त्याने ते फोटो प्रोफेसर परांजपे ना व्हॉट्सॲपवर पाठवले. ती प्लेट त्याने लॅबमधल्या फ्रीजरमध्ये ठेवली, कारण ते नख आणि त्याला असलेल्या काळ्या त्वचेचे अवशेष त्याला प्रिझर्व्ह करून ठेवणं गरजेचं होतं. तो इंटरनेटवर सर्च करत होता, पण त्या प्रकारचं नख असलेल्या कुठल्याही प्राण्याबद्दल काही माहिती मिळाली नाही. परांजपेचाही संपर्क होत नव्हता. त्यामुळं शेवटी संध्याकाळी त्याने तो नाद सोडून दिला. रात्रीचं जेवण झालं होतं. आता तो झोपण्यासाठी जाणार होता. त्याआधी एकदा परत बघावं, त्या नखाच्या मागचे त्वचेचे अवशेष डॅमेज झाले नाहीत ना, या विचाराने तो लॅबमध्ये आला. फ्रीजर उघडून त्याची नजर त्या नखावर पडली आणि त्याचं डोकंच सुन्न झालं. त्या नखाच्या खाली आता काळ्या रंगाचं एक बोट यायला लागलं होतं. हे कसं शक्य आहे? एका निर्जीव नखाच्या खाली बोट कसं काय तयार होऊ शकतं? हा काय प्रकार आहे? हे बोट नक्की कुणाचं आहे? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात येऊ लागले. पण पुढच्या क्षणाला त्याच्यातला संशोधक जागा होत त्याला म्हणू लागला, विचार कर, या नखाच्या DNA पासून असं औषध तयार होऊ शकेल ज्यातून एखादा अवयव गमावलेल्या पेशंटचा तो अवयव पुन्हा तयार होऊ शकेल. माझं नाव मानवी इतिहासात अमर होईल. नोबेल पुरस्कारही मिळू शकतो. या विचाराने तो क्षणभर भारावून गेला. त्याने ते होतं तसं फ्रीजरमध्ये ठेवलं आणि तो झोपायला गेला. रात्रभर तो उद्या काय करायचं आणि संशोधन कुठल्या दिशेने घेऊन जायचं या विचारात झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो सगळं आवरून लॅबमध्ये आला. फ्रीजरचं दार उघडलं आणि विजेचा झटका बसावा तसा तो दचकून मागे सरकला. कारण काल जिथं त्या नखाला एक बोट फुटलं होतं तिथं आता त्या बोटाला लागून दुसरं एक बोट आकार घेत होतं. पण अजून तरी त्यामध्ये हालचाल होताना दिसत नव्हती. त्याने ती दोन्ही बोटं उचलली आणि प्रयोगशाळेत असलेल्या काही रसायनांचे त्यावर प्रयोग करू लागला. पण प्रत्येक रसायन त्या बोट्यावर पडल्या पडल्या ती बोटं ती शोषून घेत होती. बाकी त्याच्यावर कसलीच रिॲक्शन दिसत नव्हती. शेवटी त्याने त्या बोटाचा एक छोटासा अंश
चिमट्याने बाजूला काढून तो सूक्ष्मदर्शकाखाली बघू लागला आणि त्याला एक धक्काच बसला. सूक्ष्मदर्शकामधून देखील बोटाच्या त्या अंशात कसलाच बॅक्टेरिया किंवा जिवंतपणा दिसत नव्हता. पण मग नकाला ही बोटं कशी काय उगवली? प्रश्न होते पण उत्तरं नव्हती. दुपारपर्यंत लॅबमध्ये त्याने बऱ्याच रसायनांचे प्रयोग त्या बोटांवर केले, पण काहीच रिझल्ट मिळाला नाही. शेवटी वैतागून तो पुन्हा ती बोटं फ्रीजरमध्ये ठेवून खाली आला. शिवा जेवण बनवून गेला होता. जेवण वगैरे बनवून झाल्यावर तो बराच वेळ परांजपेंना फोन लावत होता, पण रेंजच्या प्रॉब्लेममुळे फोन लागला नाही. वैतागून तो बेडरूममध्ये आला आणि झोपला. संध्याकाळी 7ला त्याला जाग आली. आज त्याची दारू प्यायची इच्छा झालेली. त्याने शोकेसमधून ब्लॅक लेबलची बाटली काढली आणि पेट भरून सिगरेटचे दम मारत तो विचार करत बसला. 2-3 पेग नंतर त्याने सहज लॅबमध्ये जाऊन बघावं काय अवस्था आहे त्या बोटाची म्हणून फ्रीजर उघडला आणि यावेळी मात्र त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. कारण दुपारी 2 बोटं होती तिथं आता हाताचा पंजा तयार झाला होता. पण भीतीचं खरं कारण वेगळंच होतं. कारण त्या पंजांच्या बोटांमध्ये हालचाल होत होती. काळ्या रंगाच्या खवल्या खवल्यांच्या केसाळ पंजाकडे बघून हा पंजा नक्कीच कुठल्या जनावराचा नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्या काळ्या बोटांवर तीक्ष्ण नखं आता आकार घेत होती. त्या पंजांची ती हालचाल बघून किळस आणि भीती दोन्हीची जाणीव एकदम होत होती. त्याला काहीच सुधरत नव्हतं. त्याची ही दारूच उतरली होती आता. आपण खूप मोठं संकट घरी घेऊन आलोय याची त्याला जाणीव झाली होती. हा भयानक प्रकार आहे तरी काय. आता रात्र झाली आहे म्हणून जाऊ दे. उद्या सकाळी सकाळी जाऊन हे जिथून आणलं आहे तिथं परत टाकून येतो. या विचाराने त्याने फ्रीजरचं दार बंद केलं. तो बेडरूममध्ये आला. भीती घालवण्यासाठी त्याने अजून 2 पेग मारले आणि नशेमध्ये धुंद होऊन तो झोपी गेला. साहेब उठा, 10 वाजलेत सकाळचे. शिवाच्या आवाजाने त्याला जाग आली आणि रात्रीचा तो प्रकार आठवला. तो तडक उठला. शिवा, मी जंगलात जाऊन येतो. आत्ता काही विचारू नको, आल्यावर सगळं सांगतो, असं म्हणत प्रशांत लॅबमध्ये गेला. आज नक्कीच तो पंजा अजून वाढला असणार हे त्याला माहीत होतं. त्यामुळं सावधपणे फ्रीजरचं दार त्याने उघडलं आणि आता मात्र त्याच्या डोक्याला मुंग्या आल्या. पंजाला लागून आता कोपरापर्यंतचा हात तयार झाला होता. बोटांची विचित्र प्रकारे हालचाल होत होती. हाताच्या पंजांवर आता घनदाट केस उगवलेली दिसत होती. टिळसवाना प्रकार होता. हातात हँडग्लोव्ज घालून प्रशांत तो हात फ्रीजरमधून बाहेर काढायला गेला आणि त्या हाताने प्रशांतची पकड झटकली. जणू काही त्याला आता इथून जायचं नव्हतं. प्रशांत घामाघूम झाला होता. हृदय धडधडत होतं. त्याने शेवटी टेबलवरचा चिमटा घेतला आणि कसाबसा तो हात उचलून सॅकमध्ये कोंबला. चैन बंद केली. पण त्या हाताची हालचाल आता वेगाने होऊ लागली. एखादं जनावर पोत्यात भरल्यावर जसं तडफडून बाहेर यायचा प्रयत्न करू लागतं तसा तो हात आतमधून बाहेर यायचा प्रयत्न करत होता. प्रशांतने बॅग हातातच धरली आणि तो घाईघाईने घरातून जंगलात निघाला. बॅगमधून तो हात बाहेर यायची धडपड करत होता. त्यामुळं बॅगमधून हालचाल होत होती. प्रशांत ती बॅग हातात शरीरापासून लांब धरत अक्षरशः धावत होता. त्याला लवकरात लवकर यातून स्वतःची सुटका करून घ्यायची होती. तो आता पळत पळत त्याच जागी पोहोचला जिथं त्याला ते नख मिळालं होतं. तिथं येता येता आतून तीक्ष्ण नखाच्या टोकाने बॅगेला बीळ पडून हाताचं एक नख बॅगमधून बाहेर आलं होतं. प्रशांत थोडा पुढे गेला. आता समोर कडा होता आणि खाली समुद्र. त्याने ती बॅग कड्यापासून थोडं अलीकडं उभं राहून खालच्या समुद्रात टाकली. पण ती समुद्रात पडली आहे का नाही हे न बघता तो माघारी पळत सुटला.
त्याने मागे वळून देखील पाहिलं नाही. तो धावत धावत जीवाच्या आकांताने घराकडे पळत होता. बराच पुढं आल्यावर त्याने जरा कुठे दम घेतला. तो घरी पोहोचला. हृदय अजूनही धडधडत होतं. खूप मोठ्या संकटातून वाचलो आपण, या विचाराने थोडा सुखावला होता. अंघोळ करून फ्रेश झाला, पण डोक्यातून ते विचार जात नव्हते. शेवटी त्याने पुन्हा दारूचा ग्लास भरला. शिवा त्याचं काम करून दुपारी जायला निघाला होता. साहेब, सगळं ठीक आहे ना? सकाळी घाईघाईने बॅग घेऊन गेलात, शिवा म्हणाला. बस, तुला सांगतो काय झालंय ते. परवा मी जंगलात गेलो होतो. तिथं मला एक काळं नख सापडलं. मला वाटलं जनावराचं असेल, रिसर्चच्या कामात उपयोगी होईल. मी ते बरोबर घेऊन आलो. त्याच्यावर पाणी, केमिकल काहीही टाकलं तरी ते शोषून घेत होतं. पण संध्याकाळी बघितलं तर त्या नखाला एक बोट फुटलं. असंच होता होता काल त्या नखापासून एक अख्खा हात तयार झाला आणि हालचाल पण होऊ लागली होती. मी घाबरून तो हात बॅगेत भरून समुद्रात फेकून आलो. प्रशांतचं बोलून झालं. साहेब, अहो काय सांगताय, हे भयंकर आहे सगळं. शिवाची पाचावर धारण बसली होती. पण हे नक्की काय असावं? तू काही ऐकलंयस का अशा प्रकाराबद्दल? प्रशांतने शिवाला विचारलं. नक्की काही ऐकल्याचं आठवत नाही, पण आमच्या वाडीतील बुजुर्ग लोकांना माहिती असेल, ते सांगू शकतील काहीतरी. मी विचारून सांगतो तुम्हाला. शिवा असं म्हणून निघून गेला. प्रशांत दारू पित होता, कारण टेन्शन अजूनही कमी झालं नव्हतं. संध्याकाळ झाली. तो पूर्णपणे नशेत धुंद होऊन बेडवर आडवा पडला आणि त्यातच त्याला झोप लागली. मध्यरात्री घशाला कोरड पडली म्हणून त्याला जाग आली. त्याने डोळे उघडले. बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. तो उठून किचनमध्ये आला. फ्रीज उघडून त्याने पाणी पिले आणि बाटली परत ठेवून फ्रीज बंद करून तो निघणार इतक्यात त्याला काहीतरी आठवलं. त्याने पुन्हा फ्रीज उघडला आणि त्याला धक्काच बसला. फ्रीजच्या वरच्या कप्प्यात तोच हात बोटांची ठराविक हालचाल करत होता. प्रशांतची नजर त्याच्यावर पडताच त्याने प्रशांतच्या नरडीचा घोट घेतला. घाबरून प्रशांत झोपेतून जागा झाला. काय भयंकर स्वप्न होतं. आज शिवा येणार आहे माहिती काढून, या विचाराने प्रशांत उठला आणि आवरून तयार होत होता. 10 वाजले आणि शिवा आला. शिवाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. साहेब, शक्य तितक्या लवकर इथून निघून जा. हा प्रकार साधासुद्धा नाहीये. मला वाडीतल्या एका माणसाने सांगितलंय सगळं. ती तुम्हाला सोडणार नाही. आता तिला जे कोणी दिसेल त्याचा ती अंत करणार. तुम्ही एका नाश झालेल्या जखिणीला पाण्याची चव दिली आहे. ती परत तयार होणार आणि तिला जो दिसेल त्याला स्वतःचं भक्ष्य बनवणार. सर्व पित्री आणि चंद्रग्रहण ज्या दिवशी एकदम येतात त्या दिवशी जखिणीची सुटका होते चांडाळ योनीतून. तिच्या शरीराचे सगळे अवयव नाश पावतात. फक्त तिच्या नखात थोडा जीव बाकी असतो. तो जीव हळूहळू पुढच्या 3 दिवसात मुक्त होतो. या 3 दिवसात जर तिला कोणी मनुष्याने पाण्याची चव दिली तर त्या नखापासून तिचं अख्खं शरीर परत तयार होतं. तुम्ही तिला पाणी दाखवलं. आता ती परत तयार होत आहे. तिचं शरीर पूर्ण तयार झाल्यावर ती तुमचा जीव घ्यायला इथे येईल. साहेब, जितकं लांब जाता येईल तितकं लांब पळून जावा. असं म्हणतात, तिला जो पाणी पाजतो त्याला ती सर्वात शेवटी मारते. 2 वर्ष जेव्हा तिला कोणतं भक्ष्य मिळत नाही तेव्हाच ती तिला पाणी पाजणाऱ्याला शोधत येते. म्हणून म्हणतोय, लगेच निघून जा इथून. शक्य होईल तितक्या दूर. शिवाला दम लागला होता. प्रशांतची तर दातखिळीच बसली होती. तो घामाघूम होऊन शिवाच्या मागे नजर स्थिर ठेवून बघत होता. त्याची नजर शिवाच्या मागे स्थिर झाली होती. घामाघूम होऊन तो शिवाच्या मागे बघत होता. शिवाने प्रशांत बघत असलेल्या दिशेला बघितले आणि शिवाच्या पायाखालची जमीनच सरकली. घनदाट लांब सडक केसांच्या जटा
कोळशासारखं काळं नग्न शरीर, हातावर कोपरापर्यंत घनदाट केस आणि तिचं टोकदार नख, गुडघ्यापर्यंत लांब हात, पिवळसर डोळे, काळा सुरकुतलेला चेहरा, पाठीला भलं मोठं कुबड, तोंडातून गळणारी लाळ आणि टोकदार दात. ती जनावरासारखी गुरगुरत होती. शिवाच्या तोंडून किंकाळी फुटली. तिने क्षणभरात त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या शरीराची अक्षरशः लक्तरे केली आणि त्याला भक्ष्य केले. प्रशांत सगळं बघत राहिला. ती शिवाच्या शरीरावर तुटून पडलेली होती. प्रशांतला ते बघून भोवळ आली आणि तो जागीच कोसळला. तो शुद्धीवर आला तेव्हा संध्याकाळची कातळ वेळ झाली होती. कसाबसा तो उठून बसला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. किचन फरशीवर रक्तामांसांचा चिखल झाला होता आणि दुर्गंधी पसरली होती. प्रशांत उठून उभा राहिला. इतक्यात त्याच्या अगदी मागून कुणाच्या तरी कणण्याचा आवाज आला. त्याने मागे वळून बघितलं. खोलीच्या कोपऱ्यात ती अंग चोरून बसली होती. तिची नजर प्रशांतवर खिळलेली होती आणि तोंडातून लाळ गळत होती. प्रशांतकडे बघत ती लंगडत लंगडत उभी राहिली आणि किळसवाणं हास्य करत निघून गेली. तो त्याच क्षणी तिथून निघाला. अगदी जीव मोठीत घेऊन शहरात आला. शहर बदलत बदलत आज 2 वर्ष झाली होती, पण आजही तो प्रसंग मनात ताजाच होता. इतकं भयंकर दृश्य, तिचं भयंकर रूप आणि शिवाचा बळी, काहीच डोक्यातून जात नव्हतं. या विचारातून बाहेर येण्यासाठी तो दारू पिऊ लागला होता, आधीपेक्षा जास्त. बेंगलोरच्या एका मध्यवस्तीत तो सध्या राहत होता. आजही नेहमीप्रमाणेच तो दारूच्या नशेत धूत होऊन झोपला होता. कोणाच्या तरी कणण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. अर्धवट डोळे उघडून तो उठला आणि त्याची बोबडीच वळली. वाचाच बसली. त्याच्या डोक्याशी ती बसली होती. तोंडातून लाळ गळत होती. आषाढ भूतासारखी ती त्याच्याकडे बघत होती. मला भूक लागली आहे. कित्येक दिवस झाले माणसांच्या मांसासाठी मी भुकेली आहे. प्रशांत थरथरू लागला. तिने क्षणभरात त्याच्या अंगावर झडप घातली आणि शिवासारखीच त्याच्याही शरीराची लक्तर केली. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.